महात्मा ज्योतिराव फुलेंच्या समग्र तत्त्वज्ञानाचे प्रत्यक्ष कृतीमध्ये आणणारे खऱ्या अर्थाने एक सर्वश्रेष्ठ वारसदार होते. बाबांनी आयुष्यभर कष्टकऱ्यांची बाजू घेतली, त्यांचे लढे उभारले, त्यांच्या सगळ्या मागण्यांसाठी वेगवेगळे सत्याग्रह केले, तुरुंगवास भोगला आणि असंघटित कामगार जे देशामध्ये जे आहेत, आज जवळजवळ 92% असंघटित कामगार आहेत आणि फक्त 8% संघटित कामगारांसाठी ते कायदेसुद्धा आता सरकारने 40 कायद्याचं रूपांतर फक्त 4 कायद्यामध्ये केलं. बाबांचं एकूणच कॉन्ट्रीब्युशन जातीव्यवस्था, श्रमप्रधान अर्थव्यवस्था, समाजवाद ह्याच्यावर बाबांची प्रचंड निष्ठा होती. सर्व प्रकारच्या विषमतेला त्यांचा विरोध होता आणि जवळजवळ वयाची म्हणजे 95 वर्षापैकी 70 वर्ष बाबांनी प्रत्येक दिवस श्रमिकांच्या प्रश्नावर लढण्यासाठी खर्च केला. त्यामुळे मी सुरुवातीला जसं म्हणालो की बाबा हे खऱ्या अर्थाने फुल्यांचे महाराष्ट्रातील सर्वश्रेष्ठ वारसदार. आज जी भारतात जी परिस्थिती आहे ती परिस्थिती आणि बाबा आढावांनी जे काम केलं ती परिस्थिती ह्याच्यामध्ये फार मोठा फरक आहे. बाबा आढावांनी जे काम केलं त्यावेळी भारतामध्ये एक उदारमतवादी धर्मनिरपेक्ष अशा प्रकारची लोकशाही होती. गेल्या 10-12 वर्षामध्ये विशेषतः भारतीय जनता पक्ष सत्तेवर आल्यानंतर ही उदारमतवादी सेक्युलर धर्मनिरपेक्ष संविधानावर आधारलेली लोकशाही, समता, स्वातंत्र्य, बंधुत्व ह्याला न्याय देणारी व्यवस्था ही जवळ मोडीत काढलेली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ. आणि सनातन धर्म म्हणजे मनुस्मृतीवर आधारित जी व्यवस्था आहे ती व्यवस्था त्याने आणायची आहे. आताच एका खाजगी मेंबरचं बिल पार्लमेंटमध्ये आता येईल ज्याच्यात त्याने सेक्युलर आणि सोशलिस्ट हे 2 शब्द काढून टाकण्याचं बिल भीमसिंग नावाच्या माणसाने मांडलेलं आहे. खरं म्हणजे व्यक्तिगत बिलावर चर्चा होत नाही आणि ते काय मान्य होत नाही, पण हे बिल व्यक्तिगत पातळीवर आणून त्यांनी ते सुरुवात केलेली आहे. आणि घटनेचं ते नामोनिशाण ठेवणार नाहीत, कारण त्यांना भारताला स्वातंत्र्य मिळालं, त्यांचा स्वातंत्र्य लढ्याशी त्यांचा संबंध नव्हता, भारतीय राज्यघटना तयार करण्यात त्यांचा सहभाग नव्हता. ब्रिटिशांनी त्यांनी सहकार्य केलं स्वातंत्र्य चळवळीच्या विरोधामध्ये. अशा परिस्थितीमध्ये बाबा आढावांनी जे काम केलं ते काम पुढे घेऊन जाण्याचं एक फार मोठं आव्हान आहे. पण ते आव्हान आपल्याला स्वीकारावं लागेल, कारण त्याशिवाय या देशातील गरीब जनतेला न्याय मिळणार नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.